नमस्कार मित्रांनो, बघा आज आम्ही येथे या ठिकाणी फिरायला आलेलो आहे। तर बघा या ठिकाणी साईची आईची सानूची येण्याची खूप इच्छा होती। तर बघा हे मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जाते याला। तर बघा हे मंदिर खूप असं छान आहे, अतिशय असं काळ्या दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे ते। तर खूप छान असं पाण्यासारखं आहे। तर सानू, पवन, साई, बाळा, चिक्कू यांना इथं असं वाटतंय की इथून घरीच जाऊ नये, इथंच राहावं नाही का, खूप खेळावं असं त्यांना वाटतंय। तर मित्रांनो बघा आता साई, पवन, चिक्कू, बाळा हे म्हणतात की मला वडाच्या झाडाखाली खेळायचं। तर त्यांची इच्छा आहे की असं अतिशय असं मोठं वडाचं झाड आहे, तर या वडाच्या झाडाखाली त्यांना खेळण्याची इच्छा आहे। तर बघा हे झाड किती मोठं असं झाड आहे, तर या झाडाखाली त्यांना खेळण्याची इच्छा आहे बघा। तर बघा ते कसे खेळतायत बघा। सानू तर फुगडीच खेळायला लागली ना डायरेक्ट। बघा सानू किती एन्जॉय करते या ठिकाणी। पवन पण आमचा खेळतोय बघा, आता पवन बी फुगडी खेळू राहिलेला आहे इथे। आता चिकू आणि सानू फुगडी खेळतीये। पवन म्हणतो पायाला चिखल मागतो। काय झालं पवन? पवन काय खाली यायचे, खाली यायचंय मग इकडे, आपण इकडे इकडे। ते बघा सानू किती एन्जॉय करते, फुगडी खेळते। पवन बघ वरती किती छान झाड आहे ते। पवन 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 चल आपण खेळू, चल काय खेळ दादा बरोबर, तू पण खेळ जाय दादा बरोबर। फुगडी खेळ, फुगडी 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 ये, चल 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 बाळा गाणं पण म्हणतोय। चल फुगडी खेळू, फुगडी चल ना फुगडी खेळू। कसं वाटतंय मग चिकू? एकदम हा चक्कर येते, इतकं उंचावर आहे का सानू? मग कसं वाटतंय तुला इथं आल्यावर? खेळू सानू, चल फुगडी चल आपण नाही जाय. आई जरा याला पाऊस लागला.